कृष्ण परमार्थ कसं करावा कसमा पट्ट्यात या प्रपंच दुसऱ्याकडे तोंड केलं लांजर दिसायला रामकृष्ण असेल, हरी मनमने रंगाने गुरुवर्य काळा माऊली असेल, गुरुजी श्री कपडे क्षेत्र मळकटलेला जायकडा असेल, यांच्या पण मात्र कृपा ते कशी आशीर्वादाने आत चालत शहाणे, आलेला पैठण दिंडी अंतरी सोहळा शहाणा. आणि दिंडी सोहळ्यातील जगी आम्ही मिळवी पदमपूरहून पेक्षा निघून म्हणून नरसापूर वारकरी हा सगळा येथे श्रेष्ठ येऊन आहे. पोचलो आणि आहे वारकऱ्यांनी आणि नरसापूर दिंडीत मध्ये पदार्पण केलं. गावकऱ्यांनी पहिल्या भजनी घरामध्ये मंडळींनी असं पवित्र स्वागत तुळशीची केलं माळ टाका. दिंडीचं तर त्याला मग काय भजनाला शब्द लागले. नाही आमच्याकडे आणि आणि माळ असं आणि नसेल इथं मंडळी, आता तो हरिभक्त परायण निष्कलंकित पुंडलिक महाराजांचं परमार्थ आहे. प्रवचन चालू आहे थोडस तुम्हाला सांगतो, चला मला मग ह्या इथं नाश्ता आणि श्लोकामध्ये चहा पाणी असतो आपला चला या संप्रदाय खूप रामकृष्ण चांगला आहे. आपण मोठ्यांची लेकरं, मोठ्यांची म्हणजे कोणती, आता घर सोडून द्या, मोठ्यांची म्हणजे ज्ञानोबा तुकोबा नाथ महाराज नाही का, अशा वरिष्ठ थोर संतांचे आपण लेकरं. म्हणून ह्या जगामध्ये पहिले गुरु करा. मी एक जुनं उदाहरण सांगतो की ज्या वेळेला जनक राजाने गुरु करण्याचं ठरवलं, पण जनक राजा म्हणतो मला गुरु सुद्धा तसा पाहिजे. जनक राजा म्हणजे विधीही जनक होता नाही का, असे जनक राजाने गुरु करायचं ठरवलं. तो म्हणतो मी राजाचा गुरु होतो, तो म्हणतो मी होतो, तो म्हणतो मी होतो, सगळे पुढे आले. पण मात्र शिष्य फार हुशार होते. शिष्याने एक सांगितलं, माझ्या कसोटीला जो उतरेल तो माझा गुरु. तिथं अनेक ऋषी मुनी आले, ब्रह्मविद्या आली. त्यांच्यामध्ये याज्ञवल्की नावाचे हुशार कमी नाही का, ज्याला आपण ब्रह्मवेता म्हणतो, अशी त्या सभेमध्ये बसलेले होते. पण जनक राजाने 2000 सोन्याच्या गायी त्या मंडपामध्ये ठेवल्या. किती ठेवल्या? 2000 गायी ठेवल्या. आणि सांगितलं जो माझ्या गुरु होण्याच्या लायकीचा असेल त्याने या गायी घेऊन जा. कळतं का मंडळी? नाही, फोटो एकदम भारी, तुम्ही चिंता करू नका, फक्त माझ्याकडे लक्ष द्या. कोणाचाच फोटो असा बिघडणार नाही, कारण कॅमेरावाला इतका हुशार आहे आपला. ऐका, मी काय सांगत होतो, किती लक्ष आहे तुमचं? 2000 सोन्याच्या गायी मंडपात ठेवल्या. जो माझ्या गुरु होण्याच्या लायकीचा असेल त्याने गायी घेऊन जाव्या. कोणी पुढे येत नाही, पण मात्र याज्ञवल्की ऋषी पुढे आले. सगळ्याची सभा चाव 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 करायला लागली. ते म्हणतात हे काय गुरु होण्याचं लायकीच आहे, आपल्यापेक्षा मोठा आहे का? तो म्हणतो माझ्यापेक्षा मोठा आहे. हे भांडण सुरू झालं त्या मंडपामध्ये. पण याज्ञवल्की ऋषींनी न बोलता त्या गायींजवळ गेले, त्या स्वर्णाच्या ज्या गायी होत्या, आणि गोपाल कृष्णाला वंदन केलं. मी काय का वंदन करून एकच सांगितलं, हे ब्रह्मांड नायका, आता लक्ष दे, माझी आणि तुझी संप्रदायाची इज्जत राखायची असेल, आता तुझ्या हाती आहे. असं म्हटलं नाही मी ब्रह्मवेता आहे, माझ्या हातात आहे. येतं का तुमच्या लक्षात? आपल्याला 2 अभंग आले ते आपण इतकं फुकतो, काय सांगावं. आपलं सगळं उच्चिष्ट आहे बाबा. काय आपल्याजवळ तुकोबाराम महाराजांचं उच्चिष्ट आहे, नाथरायांचं उच्चिष्ट आहे, ज्ञानोबा तुकोबा ही सगळी संत मानली. आणि तसं देवाला आवाहन केलं आणि डोळे बंद करून सांगितलं की देवा, या सर्व गायी वासरास जिवंत कर. येतं का लक्षात? गायी कशाच्या होत्या? सोन्याच्या होत्या. पण भगवंताचं स्मरण केल्याबरोबर सगळ्या गायी जिवंत झाल्या. वासरासह याज्ञवल्की ऋषी पुढे निघाली आणि गायी त्यांच्या पाठीमागे निघाल्या वासरासोबत. का काय संतांची पॉवर आहे. मेले माणूस जिथं उठविले, बरोबर आहे ना, एवढी पॉवर त्यांची आहे. म्हणून ह्या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ गुरु आहे. गुरुला वंदन करा, नतमस्तक व्हा. गुरुला शिकू नका मंडळी, माना गुरुला, देवच भेटेल. आणि ज्या ज्या लोकांनी गुरुपासून दूर गेले ते संप्रदायापासून वंचित राहिले. शेवट फार वाईट झाला. मग मंडळी, दिंडी हा मानापानाचा विषय नाही.